जय योगेश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ. अत्रंसूये करुणी निमित्त, प्रगटसी जगतास्तव निश्चित. ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार. अंतरयामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नर रूप स्वरूप. काखी अन्न पूर्णा झोळी, शांतिक मंडलू कर कमळी. कुठे षडभुजा कुठे चार, अनंत बाहू तू निर्धार. आलो चरणी बाळ अजाण, दिगंबरा उठ जाई प्राण. ऐकुनी अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात. दिधली रिधी सिद्धी अपार, अंती मोक्ष महापद सार. केला का तू आज विलंब, तुझ विण मजला ना आलंब. विष्णू शर्मा द्विज तारुण्या, जेविले श्राद्धी देखुनी प्रेम. जंभे देवा तरसाविले, कृपामृते त्या हासविले. पसरी माया दिती सुतमूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त. ऐसी लीला जी जी सर्व, केली वर्णिल कैसी सर्व. घे आयु सुतार्थी नाम, केला त्या ते तू निष्काम. बोधियले यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम. ऐशी ही तव कृपा अगाध, कान ऐकशी माझी साध. झाव अनंता पाहिन अंत, न करी मध्येच शिशुचा अंत. पाहुनी द्विज पत्नी कृत स्नेह, झाला सूत तू निसंदेह. स्मरतृगामी कलितार कृपा, जडमुळ रजका तारी दयाळ. पोटशुळी द्विज तारियला, ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला. सहाय्यकाना दे अजरा, प्रसन्न नयने देख जरा. वृक्ष शुष्क तू पल्लविला, उदास मज विषयी झाला. वंध्यास्तरीची सुत स्वप्ने, फळली झाली गृहरत्ने. निरसुनी विप्रतनूचे कोड, पुरवी त्यांच्या मनीचे कोड. दोहविली वंध्या मनीषी, ब्राह्मण दारिद्र्याहरसी. घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम, दिधला सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्रीचा मृत भरतार, केला सजीव तू आधार. पिशाच पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर. अंत्यज हस्ते विप्रमदास, हरुणी रक्षिले त्रिविक्रमास. तंतुक भक्ता क्षणात एक, दर्शन दिधले शैलीनेक. एकत्र वेळी अष्ट स्वरूप, झाला असशी पुन्हा अरूप. तोषविले निज भक्त सुजात, दाखवनी प्रचिती साक्षात. हरला यवन नृपाचा कोड, समता ममता तुझला गोड. राम कन्हैया रूप धरा, केल्या लीला दिगंबरा. शीला तारिल्या गणिका व्याध, पशुपक्षी तुझ देती साध. अधमा तारक तव शुभ नाम, गाता किती न होती का. आधी व्याधी उपाधी गर्व, टळती भावे भजता सर्व. मुठ मंतर नच लागी जाण, पावे नर स्मरणे निर्वाण. डाकिण शाकिण महिषासूर, भूत पिशाचे झिंद असुर. पळती मुष्ठी आवळुनी, धून प्रार्थना परसोनी. करुणी धूप गाईल नेमे, दत्त भावने जो प्रेमे. साधे त्याला इह परलोक, मनी तयाच्या उरेन शोक. राहिल सिद्धी दासी परी, दैन्य आपदा पळत दुरी.
नेमे 52 गुरुवारी प्रेमे 52 पाठ करी यथावकाशे स्मरिसुधी यमना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्रनामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंग मी बहुकृत वेश अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकून हसता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त बावण्णी आणि त्याचा मराठी अर्थ आपण आज बघणार आहोत. संकट निवारक दत्त बावण्णी. जय योगेश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्रंसूये करुणी निमित्त प्रगटसी जगतास्तव निश्चित ब्रह्माच्युत शंकर अवतार शरणागतासी तू आधार अंतरयामी ब्रह्मस्वरूप बाह्य गुरु नर रूप स्वरूप काखी अन्न पूर्णा झोळी शांतिक मंडलू कर कमळी. याचाच अर्थ असा आहे, हे योगेश्वर दयाळू दत्तप्रभू तुझा जय जयकार असो. तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस. अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रकट झाला आहेस. तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर याचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस. तू अंतरंगात सच्ची आनंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरू रूप आहेस. तुझ्या हातामध्ये असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कुठे षडभुजा कुठे चार अनंत बाहू तू निर्धार आलो चरणी बाळ अजाण दिगंबरा उठ जाई प्राण ऐकून अर्जुन भक्ती साध प्रसन्न झाला तू साक्षात दिधली रिद्धी सिद्धी अपार अंती मोक्ष महापद सार केला का तू आज विलंब तुझ विण मजला ना आलंब. याचाच अर्थ असा आहे, कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडभुज धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंतर बहुधारी आहेस. मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा तू उठ, आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धाव ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला वृद्धिसुद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही. विष्णू शर्मा द्विज तारुण्या जेविले श्राद्धी देखुनी प्रेम जंभे देवा तरसाविले कृपामृते त्या हासविले पसरी माया दिती सुतमूर्त इंद्रा करवी वधिला तूर्त ऐसी लीला जी जी सर्व केली वर्णिल कैसी सर्व घे आयु सुतार्थी नाम केला त्या ते तू निष्काम. याचाच अर्थ असा आहे, विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकरांनी सर्व केले आहेत. यांचे वर्णन कोण करू शकेल? आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले. बोधियले यदु परशुराम साध्य देव प्रल्हाद काम ऐशी ही तव कृपा अगाध कान ऐकशी माझी साध झाव अनंता पाहिन अंत न करी मध्यच शिशुचा अंत
पाहुनी द्विजपत्नी कृतस्नेह झाला सूत तु निसंदेह स्मरतृगामी कलितार कृपा जडमुड रजका तारी दयाळ. याचाच अर्थ असा आहे, यदुराजाला, परशुरामाला, साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत धावत ये, माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करताच धावणारा तू, कलियुगामध्ये तारून नेणारा, हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशुळी द्विजतारियला ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला सहाय्यका नादे अजरा प्रसन्न नयने देख जरा वृक्ष शुष्क तू पल्लविला उदास मज विषयी झाला वंध्यास्तरीची सुत स्वप्ने फळली झाली गृहरत्ने निरसुनी विप्रतनूचे कोड पुरवी त्यांच्या मनीचे कोड. याचाच अर्थ असा आहे, पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठाला वाचवलेस. मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे नाही धावत? एकदाच माझ्याकडे पहा. वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस. दत्तात्रय प्रभू, तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनाची इच्छा पूर्ण केलीस. दोहविली वंध्या मनिषी ब्राह्मण दारिद्र्याहरसी घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम दिधला सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्रीचा मूर्त भरतार केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अंत्यज हस्ते विप्रमदास हरुणी रक्षिले त्रिविक्रमास. याचाच अर्थ असा आहे, हे प्रभू, आपण वांज म्हशीला दुभती केलीस आणि ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले. श्रावण घेवड्याच्या शेंगेची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. ब्राह्मण स्त्रीच्या मृतपतीला तू पुन्हा जिवंत केलंस. पिशाच्य पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास. हे मायबाप, तू एका हरिजनाच्या माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक भक्ता क्षणात एक दर्शन दिधले शैलीनेक एकत्र वेळी अष्ट स्वरूप झाला असशी पुन्हा अरूप तोषविले निज भक्त सुजात दाखवनी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड राम कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा. याचाच अर्थ असा आहे, तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर पोहोचून दिलेस. हे प्रभो, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांच्या घरी भोजनात जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. हे देवा, तू यवन मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काहीच फरक करत नाही हे दाखवून दिलेस. हे दत्त दिगंबरा, तू राम आणि कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्यास. शीला तारिल्या गणिका व्याध पशुपक्षी तुझ देती साध अधमा तारक तव शुभ नाम गाता किती न होती का आधी व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मुठ मंतर नच लागी जाण पावे नरस्मरणे निर्वाण डाकिण शाकिण महिषासूर भूत पिशाचे झिंद असुर. याचाच अर्थ असा आहे, दत्तात्रय प्रभू, दगड, भिकारी इत्यादींचा पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने
आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकाराचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकीण, शाकीण, महिषासूर, भूत, पिशाच्च, जंद, असुर पळून जातात. पळती मुष्ठी आवळुनी धून प्रार्थना परसोनी करुणी धूप गाईल नेमे दत्त बावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक मनी तयाच्या उरेन शोक राहील सिद्धी दासी परी दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकाशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी. याचाच अर्थ असा आहे, जो कोणी धूप लावून ही दत्तबावांनी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते आणि अंतिम मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्यांची दासी होते आणि त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्तबावणीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रय प्रभो, दगड, शिकारी इत्यादींचा पण तू उद्धार केला आहेस. पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंग मी बहुकृत वेश. याचाच अर्थ असा आहे, हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते. त्यात फरक पडत नाही. दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाही. दत्तात्रयाला अनेक विध नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे. हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रकट झाले आहेत हे निश्चित. जेथे हे दत्तात्रया तुझे वर्णन करताना शेषसुद्धा थकून जातो, तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा. अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकून हसता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याचाच अर्थ असा आहे, दत्तबावणी हे एक अनुभवाचे बोल आहेत. टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित भोगावे लागेल. श्री दत्तप्रभू हे तपस्वी आणि तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव म्हणावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तबावणीबद्दल काही प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला प्रश्न, दत्तबावणीचे महात्म्य काय आहे? दत्तबावणी कोणी लिहिली? दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगवदूत महाराज यांनी 1935 साली सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुतीपर अद्भुत असे स्तोत्र लिहिले. दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिसाच्च बाधा झालेल्या आदिव्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी परमपूज्य बापजींकडून म्हणजेच परमपूज्य रंगवदूत स्वामींकडून ही दत्तबावणी लिहून घेतली. दत्त संप्रदायात दत्तबावणीला ॲटम बॉम्ब असे म्हणतात. सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे. श्री गुरुचरित्र, श्री दत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्तबावणी हे स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राला दत्तबावणी असं का म्हणतात? परमपूज्य रंगावधूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते. लिहिता लिहिता त्या ओव्या 52 झाल्या. परमपूज्य रंगावधूत स्वामींनी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असताना दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओळी कमी करू नये. वर्षाचे आठवडे 52, गुरुचरित्राचे अध्याय 52 म्हणून या स्तोत्राची ओळख दत्तबावणी अशी राहील. व दत्तबावणी म्हटलं की
परमपूज्य रंगावधूत महाराज अशी ओळख होईल. दर गुरुवारी 52 वेळा दत्तबावनीचे 52 पाठ करायचे की 52 गुरुवारी न चुकता 1 वेळा दत्तबावनी म्हणायची. दत्तबावनी या स्तोत्रात परमपूज्य रंगावधूत स्वामींनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छपणे याबाबत खुलासा केला आहे. 52 गुरुवारे नितनेम करे पाठ 52 सप्रेम असं त्यांनी सांगूनच ठेवलंय. सलग 52 गुरुवार म्हणजेच सलग 52 आठवडे प्रति गुरुवार ही 52 ओव्यांची दत्तबावनी 52 वेळा म्हणायची आहे. म्हणजेच 52 गुरुवारी दत्तबावनींचे 52 पाठ करायचे आहेत. एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये. दत्तबावनीचे 52 पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत का की त्याचे काही अन्य नियम आहेत? यथावकाशे नित्य नियम ह्या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्या सोयीने दत्तबावनी म्हटली तरी चालेल. म्हणजेच 13 गुणिले 4 बरोबर 52, 26 गुणिले 2 बरोबर 52 असे आपल्या सोयीने वेळेचे नियम बघून म्हणावी. दत्तबावनीचे कोणतेही 16 ओव्याचे कडक असे नियम नाहीत. सामान्यतः शुचिर्भूतता राखून शुद्ध अंतःकरणाने दत्तबावनी प्रेमपूर्वक म्हणावी. आज म्हटली, पुढील 6-7 गुरुवार म्हटली, परंतु नंतर 4-5 गुरुवार म्हटलीच नाही असे अजिबात करू नये. हा नियम प्रेमभराने नित्य चालवावा एवढेच महत्वाचे पथ्य आहे. दत्तबावनी कधी म्हणावी, कुठे म्हणावी? दत्तबावनीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त 4-5 मिनिटं लागतात. तसेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता. ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होते, घरात सुखसमाधान नांदते. दत्तबावनी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठात किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकतात. दत्तबावनी सुतक असताना म्हटली तर चालते का? सोयर व सुतक असताना जर गुरुवार आला तर त्या गुरुवारी दत्तबावनी म्हणू नये. स्त्रियांनी 52 गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किंवा एरवी दत्तबावनी म्हणताना काही नियम आहेत का? दत्तबावनी हे स्तोत्र अबालवृद्धांनी, स्त्री पुरुष कोणीही म्हटलं तरी चालते. त्याला कोणतेही बंधन नाही. स्त्रियांनी 52 गुरुवारी 52 पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संकेत धरावा. मासिक धर्मात दत्तबावनींचे पठण अजिबात करू नये. दत्तबावनीचे गुरुवार अनुष्ठान करताना धूप अगरबत्ती लावावी का? दत्तबावनीचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे. करी धूप गाये जे एम दत्तबावनी आस प्रेम असे परमपूज्य रंगावधूत स्वामींनी दत्तबावनीमध्ये म्हणून ठेवलंय. आपण दत्तबावनी म्हणताना लावलेला अगरबत्तीचा, धुपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत नीट जपून ठेवावा. संपुटित दत्तबावनी म्हणजे काय? परमपूज्य रंगावधूत स्वामींनी दत्तबावनी लिहिली. त्याचबरोबर अनेक दत्त स्तोत्रेही लिहिली आहेत. दत्त नाम संकीर्तन हे 84 श्लोकांचं एक स्तोत्र लिहिलं. हे स्तोत्र दत्तबावनींच्या 52 पाठांचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचं, नंतर 52 पाठ दत्तबावनींचे म्हणायचे व नंतर पुन्हा हे स्तोत्र म्हणायचे. याला संपुटित दत्तबावनी अनुष्ठान असे म्हणतात. संपुटित दत्तबावनी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे. दत्तबावनींचे 12 गुरुवारचे अनुष्ठान परिपूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन करायचे असते का? दत्तबावनी या स्तोत्राचे जरी 52 गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्याशिवाय कोणतेही उद्यापन करायचे नाही. त्याबाबत परमपूज्य रंगावधूत स्वामींनी कुठेही असं लिहिलेलं नाही. शक्य असल्यास 52 गुरुवारी 52 पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी, दत्त मंदिरात, गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी. अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्तबावनींची अखंडपणे सेवा करत राहावी. दर गुरुवारी 52 पाठ पठण करणे सुरुवातीला शक्य नसल्यास दत्तबावनींची सेवा कशी करावी? आपण दत्तबावनी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावं. रोज सकाळ संध्याकाळ किमान एक तरी पाठ शांतपणे म्हणावा. पुढे दत्तबावनीचे गुजराती शब्द तोंडाला लागले, हळूहळू दत्तबावनी पाठ झाली की किमान रोज 13 पाठ म्हणावेत.
हळूहळू दत्तकृपेने आपल्याला प्रेरणा मिळाल्यास 52 गुरुवारी न चुकता 52 पाठ म्हणायचा. म्हणजेच दत्तबावनीचे एक वर्षभर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी. दत्तबावनी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती दत्तबावनी म्हणावी, मूळ गुजराती की अनुवादित? परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलेलं आहे. त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही, म्हणून मूळ दत्तबावनीचा आशय लक्षात घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे. महाराष्ट्रात खूप जण मराठी अनुवाद म्हणतात, परंतु ज्या रंगावधूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेत आहे. परमपूज्य रंगावधूत स्वामींनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे, म्हणून गुजराती भाषेतील दत्तबावनी म्हणणं हिताचं व श्रेयस्कर ठरेल. गुजराती भाषेतील मूळ दत्तबावनी मराठीत म्हटले तर चालेल का? मूळ गुजराती भाषेतील दत्तबावनी सध्या मराठी, इंग्रजी व अन्य भाषेत देशविदेशातील दत्तभक्त म्हणत आहेत. वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर मराठी भाषेत लिहिलेली दत्तबावनी अवश्य म्हणावी. दत्तबावनींच्या पठणाने वाईट शक्तींचा, भूतप्रेत, पितृदोषांचा परिहार होतो का? दत्तबावनीची निर्मितीच पिशाच्य बाधा आदी व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे. दुर्धर आजार, मानसिक रोग, शारीरिक रोग, आकस्मिक संकट, दैन्य, दुःखाचा परिहार दत्तबावनीने होतो का? परमपूज्य रंगावधूत महाराजांनी दत्तबावनी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्तभक्तांवर अमौलिक अशी कृपाच केली आहे. दत्तबावनी ही लाख दुखों की एक दवा असे दिव्य व प्रसादिक स्तोत्र आहे. दत्तबावनी स्तोत्राच्या नित्यपठनाने पठनकर्त्याची सर्व संकटे दूर होतात, सर्व आदिव्याधींची निवृत्ती होते, दुर्धर आजारही बरे होतात. दत्तबावनी स्तोत्राच्या शेवटच्या 8-10 ओव्या वाचल्या की ह्या स्तोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षात येते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.